4 मार्च 2026 होळीचा दिवस असतो. एक विवाहित प्रेमिका आपल्या अविवाहित प्रियकराला कॉल करते आणि त्याला बोलते की आज माझ्या घरी माझा पती, सासू सासरे, मुलं वगैरे कोणीच नाहीये. सर्व पाहुण्यांकडे गेलेले आहेत. घरामध्ये मी एकटीच आहे, तर तू माझ्या घरी येऊ शकतो. त्यानंतर मी तुझ्यासाठी पंचपक्वान्नांचं जेवण बनवते, तू जेवण कर आणि नंतर आपण दोघे भेटूया. आता प्रियकर देखील खूप खुश होतो, कारण आपली विवाहित प्रेमिका लग्न झाले तरी देखील आपल्याला बोलावत आहे. प्रेमी देखील तिकडे उतावळा होतो आणि त्यानंतर तो आपल्या विवाहित प्रेमिकेच्या घरी जाऊन पोहोचतो. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी असं काहीतरी अनपेक्षित घडतं, जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर त्या प्रियकरामध्ये आणि प्रेमिकेमध्ये काय घडले होते, संपूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते आपल्याच महाराष्ट्रातून. महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्हा आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये नरखडे नावाचं एक पोलीस स्टेशन आहे. नरखडे पोलीस स्टेशन अंतर्गत सवागी नावाचं एक गाव आहे आणि याच सवागी गावात राहणारा सागर वानखेडे. सागर वानखेडे आपल्या आई वडिलांसोबत, भाऊ बहिणीसोबत अगदी प्रेमाने आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गावातील सोनाली नावाची मुलगी देखील सागर सोबतच शिक्षण घेत होती. आता गावातीलच मुलगी सोबतच शिक्षण, दोघांमध्ये हळूहळू मैत्री वाढत गेली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. नोटबुक शेअर करता करता, पेन पेन्सिल शेअर करता करता कधी एकमेकांचे मन जुळले, दोघांनाही समजले नाही. दोघे एकरूप झाले, दोघांचे संबंध सुरू झाले. मात्र हे प्रेम संबंध होते. आता दोघेही भेटू लागले, बोलू लागले, इकडे तिकडे फिरू लागले. मात्र या गोष्टी लपून राहत नसतात. मुलीच्या घरचे बघत असायचे की मुलगी नक्की जाते कुठे, काय करते. थोडा थोडा संशय जाणवू लागला. अखेर सोनालीच्या घरच्यांनी सोनालीला एक दिवस या मुलासोबत, सागर वानखडे सोबत रंगे हात पकडले. घरच्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर विचार केला की जर हिची फक्त मारहाण करून ही सुधारणार नाही, तर हिचं लग्नच करून दिलं तर हा किस्सा कायमचा मिटेल. म्हणून सोनालीच्या घरचे तिच्यासाठी आता स्थळ शोधू लागतात. कापरखेडा गावातील राजू गजवे सोबत सोनालीचं लग्न फिक्स केलं जातं. दोघांचंही लग्न होणार असतं. मात्र यानंतर लपून छपून ही सोनाली आपल्या प्रियकराला सागर वानखेडेला भेटते. सागर वानखेडे बोलतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मी ठरवलं होतं की मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल. सोनाली बोलते की मी देखील तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि मला देखील तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं. मात्र घरच्यांनी इकडे बळजबरीने माझं लग्न जमावून दिलेलं आहे. सागर बोलतो की जर तुझं माझ्यावरती इतकंच प्रेम आहे तर आपण दोघे पळून जाऊ आणि लग्न करून घेऊ. मात्र यावेळी ही सोनाली बोलते की पळून जर गेलो तर माझ्या घरच्यांची खूप बदनामी होईल, इज्जत जाईल. त्यामुळे घरच्यांनी आता माझं लग्न फिक्स केलेलंच आहे, तर मला हे लग्न करावंच लागेल, तू समजून घे. सागरच्या डोळ्यात आता मात्र अश्रू येऊ लागले. त्याला आपले संपूर्ण पूर्वीचे दिवस आठवू लागले की कसे दोघेही सोबत शाळेत जात असायचे. दोघांमध्ये मैत्री होती, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे भेटत होते, एकमेकांसोबत एकमेकांच्या गोष्टी शेअर करत होते. दोघांची मनं चांगल्या पद्धतीने जुळलेली होती, दोघांमध्ये संबंध होते. मात्र आता आपली प्रेमिका ती बोलत आहे की मला घरच्यांच्या विरहित जाता येणार नाही. घरच्यांनी ठरवलेलं आहे लग्न करायचं, तर मला लग्न करावंच लागेल. सागर त्या ठिकाणी काही बोलू शकत नव्हता आणि त्यानंतर या सोनालीचं कापरखेडा गावातील राजू गजवे सोबत लग्न होते. आता सोनाली लग्न करून आपल्या पतीसोबत, राजू सोबत त्याच्या घरी जाते, आपल्या सासरी जाते, तेथे नांदू लागते. राजू सोबत देखील ती अगदी व्यवस्थित राहत असते. मात्र राजूला माहीत नसतं की सोनालीचं सागर नावाच्या या मुलासोबत प्रेम प्रकरण होते. इकडे सागरचं मात्र आता शिक्षणात मन लागत नव्हते, कारण त्याची प्रेमिका ही त्याला कायमस्वरूपी सोडून लग्न करून निघून गेली होती. तरी देखील सोनालीने सांगितले होते की जरी मी लग्न केले तरी देखील लग्नानंतर देखील आपण दोघे भेटत जाऊया, बोलत जाऊया, आपली मैत्री ही तशीच असेल. आणि नुसतंच मैत्रीचं काय करणार, स्वप्न तर त्याने लग्नाचे बघितले होते. सागरचे मन कुठेही लागत नव्हते, शिक्षणात मन लागत नव्हते. म्हणून हा सागर पुण्यामध्ये जातो आणि पुण्यामध्ये एक जॉब करू लागतो. मात्र अधूनमधून सोनाली ही सागरला कॉल करत असायची आणि सागर देखील सोनालीला कॉल करत असायचा. लग्नानंतर देखील सागर आणि सोनालीमध्ये भेटणं बोलणं होऊ लागले होते. सोनाली जेव्हा कधी आपल्या सासरवरून माहेरी यायची तेव्हा सागर देखील
पुण्यावरून आपल्या ड्युटीवरून घरी यायचा, दोघेही भेटायचे. आता सोनालीचे लग्न झालेले होते, त्यामुळे ती माहेरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना आता तिच्यावरती संशय घेण्याचा प्रश्न नव्हता. कारण सोनालीच्या माहेरच्या लोकांना वाटायचे की आता लग्न झालेलं आहे, त्या मुलालाही विसरली असेल, त्यामुळे ते जास्त लक्ष देत नव्हते. मात्र सोनाली जशी माहेर यायची तशी सागरला भेटण्यासाठी जायची. दोघेही निवांत ठिकाणी जात असायचे, भेटत असायचे, बोलत असायचे. संबंधाचा सिलसिला तेथे पूर्वीसारखाच तसा न तसा सुरू होता. अशीच वेळ निघत असते. आता हळूहळू सोनालीला राजूपासून 2 मुलं देखील झाली. त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र इकडे सागर सोनालीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. सोनालीला मात्र आता आपल्या मुलांमुळे आणि पतीमुळे, सासरच्या लोकांमुळे सागरला वेळ देणं जमत नव्हतं. तरी देखील सागर नेहमी तिच्या संपर्कात असण्याचा प्रयत्न करत असायचा. 4 मार्च 2026 दिवस असतो. या दिवशी हा सागर सोनालीला संपर्क करत असतो. मात्र सोनाली सोबत त्याचा संपर्क होत नव्हता. फोन स्विच ऑफ होता. त्यामुळे हा सागर सोनालीच्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू लागतो. तर तिकडून सोनालीचा रिप्लाय येतो. सागर इकडून बोलतो की तुझा कॉल लागत नाहीये, मला तुझी खूप आठवण येते, मला तुला भेटायचं आहे, होळीनिमित्त पुण्यावरून घरी येणार आहे, तू देखील तुझ्या माहेरी ये, आपण दोघे भेटूयात. तर इकडून सोनाली बोलते की मला आता माहेरी येता येणार नाही, मात्र माझा पती आणि माझ्या घरचे सर्वजण नातेवाईकांचे इथे जाणार आहे, तर मी पूर्णपणे दिवसभर घरी एकटीच असणार आहे, तू माझ्या सासरीच ये. सागर खुश होतो आणि आपल्या घरी येतो. 4 मार्च 2026 होळीचा दिवस अगदी धूमधडाक्यात पार पडला जातो. सागर विचार करत असतो की आता आपली प्रेमिका आपल्याला भेटणार आहे. तो खूप खुश असतो. त्या रात्री तो झोपतो आणि जशी 5 मार्च 2026 दिवस उगवतो, सागर खुश होऊन अंघोळ वगैरे करून, सेंट वगैरे मारून 9 वाजता आपल्या बाईकवरून कापरखेडा गावाकडे निघतो, जेथे त्याच्या प्रेयसीचं सासर होते. तेथे गेल्यानंतर सागर जेव्हा सोनालीच्या घरी जाऊन पोहोचतो, सोनाली त्याला बघून खूप खुश होते. दोघांमध्ये बोलणं होतं, भेटणं होतं. त्यानंतर ही सोनाली त्याच्यासाठी छानसा स्वयंपाक वगैरे बनवलेला असतो, सागरला जेवण्यासाठी देते. सर्व काही यांच्यामध्ये होतं. त्यानंतर हा सागर बोलतो की चल आता आपण एकरूप होऊया. तर ही सोनाली सागरला बोलते की नाही, या ठिकाणी मला सेफ वाटत नाही, कोणी येऊ शकतं, एकतर होळीचा सण आहे, त्यामुळे आपण लॉजवरती जाऊया. सागर देखील रेडी होतो. सागर बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यानंतर सोनाली देखील आपलं सर्व काही आवरते, नटून वगैरे त्याच्या बाईकवरती बसते आणि सागरची बाईक आता शहराच्या दिशेने जाऊ लागते. आता अविवाहित प्रियकर सागर आपल्या विवाहित प्रेमिकेला आपल्या बाईकवरती बसवून खापरखेडाजवळ कोलारी रोडने चालला होता. तेथेच एक कोलार नदी आहे आणि कोलार नदीचा पूल आहे. त्या पुलाजवळ बाईक गेल्यानंतर सोनालीने जी बॅग टांगलेली होती ती बॅग तिच्या हातातून निसटते आणि खाली पडते. सोनाली बोलते की अरे थांब, बॅग पडली. सागर गाडीला ब्रेक मारतो, गाडी थांबते आणि त्यानंतर सागर बघतो तर बॅग खूप मागे राहून गेलेली होती. सागर गाडीवरून उतरतो आणि तिला बोलतो की थांब, मी घेऊन येतो. आता सागर ती बॅग घेण्यासाठी बॅगकडे जाऊ लागतो. मात्र सागरच्या मागे ही सोनाली देखील चालत असते आणि जसा सागर बॅग उचलण्यासाठी वागतो तशी ही सोनाली हिने आपल्या साडीच्या आतमध्ये चाकूनुमा एक हत्यार लपवून आणलेलं होतं. ती हत्यार काढते आणि खाली वाकलेल्या सागरच्या पाठीवरती सपासप वार करण्यास सुरुवात करते. सोनाली सागरवरती वार करतच होती. तितक्यात सोनालीचा पती राजू हा देखील त्या ठिकाणी येऊन टपकतो आणि तो देखील सागरवरती बेरहमपणे वार करू लागतात. दोघेही पती पत्नी सागरवरती त्या पुलाजवळ वार करत होते. तेथे आसपास येणारे जाणारे लोक येत होते, थांबत होते, बघत होते. मात्र कोणाची हिंमत झाली नाही सोनाली आणि राजूला थांबवण्याची, कारण त्यांच्या दोघांच्या हातामध्ये हत्यार देखील होते. अखेर त्या गर्दीमधून एका व्यक्तीने कोराडी पोलिसांना कॉल केला. कोराडी पोलीस स्टेशनमधून पोलीस इन्स्पेक्टर आपल्या टीमसहित घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत राजू आणि त्याची पत्नी सोनाली त्या ठिकाणावरून बाईकवरून फरार झाले होते. पोलिसांनी सागरचा मृतदेह बघितला. सागरचा मृत्यू झालेला होता, तो या दुनियेला सोडून गेलेला होता. पोलिसांनी सागरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि इकडे नाकाबंदी करण्यात आली. अवघ्या 1 ते 2 तासातच नवरा बायकोला पकडण्यात आले आणि पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. जेव्हा राजूला विचारण्यात आले की बोल, तू सागर सोबत असे का केले, सहजासहजी राजू कबूल होणार नव्हता. मात्र पोलिसांनी जेव्हा त्याचे चांगल्या पद्धतीने स्वागत केले तेव्हा राजू आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागतो. राजू सांगतो की माझी पत्नी सोनाली आणि त्या सागरचे लग्न अगोदरच संबंध होते, मला काही माहीत नव्हतं. माझ्यासोबत सोनालीने लग्न केलं, मात्र लग्नानंतर देखील सोनाली त्याच्या संपर्कात होती. जेव्हा कधी माहेरी जायची त्याला भेटायची. मात्र एक दिवस मित्रांनो, या सोनालीच्या पती राजूने सोनालीला गुपचूप
सागर सोबत फोनवरती बोलताना ऐकले होते आणि जेव्हा ऐकले, राजूने जेव्हा सोनालीला दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलताना रंगे हात पकडले तेव्हा राजूने सोनालीची जबरन मारपिटाई केली होती. इतकी भयंकर मारहाण केली होती की सोनालीने घाबरून संपूर्ण आपली जुनी कहाणी, जुनं प्रेम प्रकरण आपल्या पतीला राजूला सांगून दिले होते. एक ना एक शब्द ती सांगत होती, तोपर्यंत तिला एक ना एक फटका हा राजू देत होता. मात्र संपूर्ण कहाणी सत्य सांगितल्यानंतर राजूला वाटले की हिने आपल्याला संपूर्ण काही सत्य सांगितलेलं आहे, तर हिला माफ केलं पाहिजे. त्यामुळे राजूने आपल्या पत्नीला सोनालीला माफ केले. मात्र तिला सक्त ताकीद दिली की यानंतर त्या सागरचे संबंध पूर्णपणे तोडून टाकायचे. त्याचा आणि तुझा काही संबंध राहणार नाही. सोनालीने देखील होकार दिला, कारण राजू बोलत होता की जर तुला त्याच्यासोबत राहायचे असेल तर मला आत्ताच सोडून दे, माझ्यासोबत राहू नको. मात्र सोनाली आपल्या 2 मुलांकडे बघून तसं करण्यासाठी तयार नसते आणि सोनाली बोलते की नाही, आपला दोघांचा संसार व्यवस्थित सुरू राहून देऊ, मी सागरला विसरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र 4 मार्च 2026चा दिवस असतो, होळीचा दिवस असतो. हा सागर पुण्यावरून घरी येणार असतो. त्यामुळे सागर विचार करतो की आपल्या प्रेमिकेला देखील माहेरी बोलावून घेऊ आणि आपण तिला भेटूयात. म्हणून हा सागर सोनालीला कॉल करत असतो. मात्र सागरला माहीत नसते की इकडे काय काय कारनामा घडलेला आहे. त्याचं संपूर्ण प्रकरण हे तिच्या पतीसमोर गेलेलं आहे. सोनालीने तर सागरला अगोदरच ब्लॉक केलेलं होतं. त्यामुळे सागर तिकडे परेशान झाला होता. तिचा कॉल लागत नव्हता. त्यामुळे हा सागर इंस्टाग्रामवरती मेसेज करतो. सागरलाही वाटत होते की कदाचित तिच्या पतीकडे तिचा फोन असेल. मात्र तो इंस्टाग्रामवरती सोनाली समजून मेसेज करतो. इकडे सोनालीचा मोबाईल तिच्या पतीने राजूने घेतलेला असतो. तिकडून सागर मेसेज करत असतो सोनाली समजून, आणि इकडे राजू सागरला सोनाली म्हणून रिप्लाय करत असतो. 4 मार्च 2026 रोजी सागर आणि राजूमध्ये रात्रभर बोलणे झाले आणि त्यानंतर राजूनेच त्याला आपल्या घरी बोलावून घेतले. संपूर्ण बनाव रचला, नाटक रचले. सोनाली म्हणून तो बोलत होता. तो सांगत होता की माझा पती बाहेर जाणार आहे, तू ये. संपूर्ण यांचा प्लॅन बनून रेडी होता. सागर आल्यानंतर तिने त्याला जेवण वगैरे दिले, लॉजला जाऊ म्हणून सांगितले आणि त्या पुलाजवळ गेल्यानंतर मुद्दामून तिने प्लॅननुसार आपली बॅग खाली टाकली आणि सागरला थांबण्यासाठी सांगितले. सागर जसा बॅग घेण्यासाठी वाकला तसं सोनालीने सर्वप्रथम आपल्या प्रियकरावरती वार करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांच्या आसपासच असलेला राजू देखील त्या ठिकाणी हजर झाला. दोघांनी मिळून या सागरवरती हत्यारांनी वार केले आणि त्याला कायमस्वरूपी संपवून टाकले. अखेर पोलिसांनी यांना दोघांनाही अटक केलेली आहे. गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता दोघेही जेरबंद आहेत. आता कदाचित अख्खं आयुष्य यांना जेलमध्येच काढावं लागू शकतं. मात्र राजू आणि सोनाली यांना दोघांना 2 मुलं देखील आहे. ती मुलं आता सध्या आपल्या आजी आजोबांकडे राहतात. मात्र त्या मुलांचं भविष्य हे पूर्णपणे अंधकारमय झालेलं आहे. पितृत्व आणि मातृत्व त्यांच्या छतावरून कायमस्वरूपी हरपलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाची चूक होती? सोनालीची या प्रकरणामध्ये चूक होती की नाही? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.